अस्तित्व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न, परंतु या सामन्यामध्ये देखील तो दुसरा विजय अपेक्षित असेल. दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघाने देखील एक सामना जिंकला, एक सामना गमावलाय. त्यांच्यासाठी देखील हा विजय महत्वाचा. पहिले षटक P1चं पॉवर प्ले जिथे दोन खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर असतील अशा वेळेला पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना स्ट्राईक इनला आहे बंटी. पहिलं षटक संदेश, पहिलाच बॉल. संदेशच्या पहिल्या बॉलवर संदेश दिलाय चौकाराचा बॉल, स्पेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. स्मिथ होता, त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय आणि चौकाराने सुरुवात पॉवर प्ले मध्ये. मी तर 4 धावा, धावफलकावर 4. पहिला चेंडू पॉवर प्लेचा, त्यावर चौकार. एक चांगला धावफलक उभारायचा संघनायक सुरुवात करतोय चौकार. आणि दुसरा चेंडू संदेशचा अजून एक मिला बॅकफुटला जाऊन खेळलाय. फाईन लेगला बॉल चला अलॉंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने लगातारचा दुसरा चौकार. 4 धावा. लगातारच्या 2 बॉलवर 2 चौकार. डावाची सुरुवात 2 चौकाराने झाली. धावफलकावर आहेत 8. संदेशला आता कानमंत्र दिला अनिकेत शिवलकरने, पण तो मागच्या मॅच मध्ये स्मितिश फलंदाजीमध्ये दमखम दाखवत असताना तो सामना अक्षरशः आपल्या टीम साठी त्याने खेचून आणला. पुढचा चेंडू संदेशचा, 2 चौकार आले. तर तिसऱ्या बॉलवर कमबॅक होईल का, हा प्रश्न हलक्या हाताने संयम दाखवत असताना सन्मान दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढला, तिथे मी ते एक धाव फुल कव्हर आहेत 9. पहिले षटक पॉवर प्लेचं उद्या आहे अंतिम दिवस. भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा सोहळा दिवस क्रमांक 4. यावेळेला ऑन साईडला लॉफ्ट केलाय. सुजलच्या बॅटमधून बॉल चालले डीप मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक स्मितेश तयार. चेंडू थांबून थ्रो केला गेला, तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये जमा झाली. एकेरी धावेच्या मदतीने धाव फलकावर आहेत 10 धावा. पहिलं षटक चालू असताना मोठा फटका घेण्याचा प्रयत्न व्हेरिएट केलाय, पुढ्यातून वळवला बॉल आणि यावेळेला तो डॉट बॉल. आणि आता शेवटचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 चेंडू थांबवले. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकानंतर धाव फलकावर आहेत 10 धावा बिनबाद. घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवर देखील बीट केलं. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले, परंतु त्यानंतर शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकले आणि आता 10 धावा खर्च करत असताना या पहिल्या षटकाची समाप्ती केली. दुसऱ्या षटकासाठी स्मितेश, मागच्या मॅचचा सुपर हिरो, मॅन ऑफ द मॅच. पहिला चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय, थोडंसं बॅकफुटला गेला, बॉडीला टर्न केलं आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने केला. डीप स्क्वेअर लेग म्हणून क्षेत्ररक्षक दाखल झाला. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा. स्मितेश पुन्हा एकदा राऊंड विकेट. पुढे होता बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय बहुधा आणि या
बरोबरच धावसंख्या स्कूट कार्डवर आहे 17 धावा. अपरकट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळाय आणि आता या बॉलवर देखील चांगले टायमिंग. षटकारा पाठोपाठ चौकार वसूल केलाय. बंटी स्वतः संघनायक आहे आणि संघाची जबाबदारी त्याने घेतली. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवली. या षटकामध्ये एक षटकार एक चौकार. या चौकाराबरोबरच 21 वर पोहोचलाय धावफलक. धावा झालेल्या आहेत 21 धावा. हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न. शॉर्टमॅनला बॉल जातोय तिथे क्षेत्ररक्षक तयार. तन्मय पाटीलने हा चेंडू थांबवला. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये जमा होते. धाव फलकावर आहेत आता 22. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली राहिली फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, महालक्ष्मी स्पोर्ट जोखमणीसाठी. मात्र दुसऱ्या बाजूने धावा रोखायचे. विकेटचा कॉलम अद्याप खाली आहे, तर दोन्ही फलंदाज चांगले खेळत आहेत. पुढे होता बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेला बोटांची जादू. बोट फिरवली. बॉल विकेट किपरला देखील बीट करताना बघायला मिळाला, परंतु कोणतीच धाव या चेंडूवर मिळालेली नाही. चेंडू आहे निर्धाव. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामध्ये शिल्लक. आतापर्यंत 5 चेंडू टाकत असताना तब्बल 12 धावा खर्च केल्या स्मितेशने. आता शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला आहे. सुजल उडवलाय, हुक केलाय बॉल. फाईन खेळाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय चेंडू. आउटफील्डला थोडासा फार झालाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, मात्र चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय आणि या चेंडूवर 4 धावा मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर धावा आहेत 26 धावा. या षटकामध्ये आल्यात 16 धावा. आपल्या 26 धावा 13च्या सरासरीने. आणि आता येणारी 4 षटक शिल्लक. षटक क्रमांक 3 साठी रोहित शिवलकर. खूप चांगला कॅमेरामन म्हणून देखील त्याचं नाव आहे. टेनिस क्रिकेट .in साठी देखील त्यांनी चांगलं कॅमेरामनचं काम केले. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा. मीर्याचा वंडरबॉय म्हणून देखील ओळखला जातो. चला फार वेळ घेऊ नका. टीम नवलाई पावनाई मीर्या तीर्था स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे, 30 मिनिटांचा अवधी आहे तुम्हाला. जर 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खर्च झाला तर मात्र पेनल्टीज पात्र व्हाल. त्यामुळे विनंती आहे, प्रत्येक ओव्हरसाठी निर्धारित वेळ आहे आणि त्या वेळेतच ते षटक पूर्ण करणं बंधनकारक आहे. धाव फुलकावर आहे 2 षटकानंतर 26 धावा. तिसऱ्या षटकासाठी रोहित. समोर आहे स्ट्राईक एंडला बंटी. 2 मध्ये 26. रोहित पहिला चेंडू ओरदी विकेटने. पहिलाच बॉल. थोडीशी गती कमी होती. पिकअप शॉट डीप मिड विकेटला जातोय. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं गेलं. थ्रो केला जाईल तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. यावेळेला 2 धावांवर थांबले दोन्ही फलंदाज. 2च्या मदतीने धाव फलकावर 28 धावा. भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा 4था दिवस. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. षटकार. मॅसिव्ह हिट. कडक बेधडक 6 धावा. षटकामध्ये पहिल्यांदा तो स्ट्राईक एंडला रोहितच्या समोर. टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय.
आणि या बॉलवर विकेट. बहुधा बॅटचा स्पर्श झाला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने तो झेल टिपलाय. एक महत्वाची विकेट. पहिला धक्का बसतोय महालक्ष्मी स्पोर्ट्स डोकंबळे संघाला. धाव फलकावर धावा आहेत 35 धावा, एक गडी बाद. ला एक गणेश माईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. यावेळेस तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गणेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या चेंडूवर मोठा धक्का बसलाय सुजिलेच्या रूपात. धावसंख्या आतापर्यंत 35 झाले. 11 चेंडूंमध्ये 29 धावाची बहुमूल्य खेळी करतो नॉन स्ट्राईक एंडला बंटी. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला उडवायचा आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत यावेळेस पोहोचलाय. पकडलाय झेल. पुन्हा एकदा गणेशच्या खात्यामध्ये भोपळा येतोय. गोल्डन डकचं शिखर होऊन या सामन्यात देखील माघारी परतेल. मध्ये दोन फलंदाज आतापर्यंत माघारी परतले आहेत महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघाचे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून रोहित चांगली गोलंदाजी करतो या षटकात. हा देखील फटका खेळायचा होता. संधी प्राप्त झाली. हाफ शॉट फायनल रिझन मध्ये पकडलाय झेल आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक यावेळेस संपादन केली आहे. रोहितच्या नावावर राहिले. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 सीझन 3 ची पहिली हॅट्रिक रोहित याच्या नावावर राहिली आहे. कॉंग्रॅच्युलेशन रोहित. तुझ्या संघासाठी तुझं योगदान देखील बहुमोलाचं आहे, लाख मोलाचं आहे. जरूर तरी याच शोधात होतं संपूर्ण या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कोणता खेळाडू घेतो हे पाहणं गरजेचं होतं. रोहित आलाय. नवलाई पाहुणी मिर्या संघाकडून त्यानंतर त्यांनी हॅट्रिक देखील पटकावली आहे. आता स्तुती होईल या खेळाडूची. रोहित नावाचा चर्चा देखील केली जाईल आजच्या दिवसात. पहिलं कोण करतं ह्याला फार महत्व असतं. कारण खऱ्या अर्थाने ज्या वेळेस कचरे गावात जय भंडारी प्रीमियर लीग सीझन 1 पर्व झालं होतं त्यामध्ये प्रथमेश वॉटर स्पोर्ट हा संघ विजयी ठरला होता प्रथम वर्षी. दुसऱ्या वर्षात वीर भरारी रीर संघ हा विजयी ठरला होता. आता हे तिसरं पर्व. आता इथे प्रत्येकाला चमकायचंय. अनेक तारे आहेत मात्र चंद्रासारखा कोण चमकेल हे देखील पाहणं गरजेचं. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना रोहित चमकलाय. रायझिंग स्टार उगवता तारा यावेळेस मिर्या गावाला बिलॉंग करतो. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पहिली हॅट्रिक यावेळेस प्राप्त केली आहे. जय भंडारी प्रीमियर लीग 2026 ची. बॅटिंग पॉवर प्लेचा या चौथ्या षटकासाठी वापर केला जाईल. ते कंपल्सरी देखील आहे कारण 2 ते 4 मध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करायचा आहे. 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर कार्यरताना दिसतील. यावेळेस पहिलाच बॉल फ्लिप केल्या ऑन साईडला. स्क्वेअर लेग पंचांना भेदून चेंडू चालला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने 4 येत आहेत. बंटी आता मात्र आपल्या संघासाठी एकटा नडतोय असं म्हणायला हरकत नाहीये. 12 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केले. त्यामध्ये 33 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. सेन्सिबल क्रिकेट चौथ्या षटकासाठी लगेच बॅटिंग पॉवर प्लेचा यावेळेस वापर केला गेला आणि ते करणं गरजेचं देखील होतं. महालक्ष्मी स्पोर्ट डोकंबळे संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला नवलाई पाहुणे मिर्या संघ क्षेत्ररक्षण करताना दिसेल.
उडवायचा होता ऑन साईडला, इनसाइड एज. त्यानंतर चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेट मधून, थोडीशी चूक झाली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील स्मितेश. तर दरम्यान 2 धावा. इनफिल्ड मध्ये चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि त्यानंतर चेंडू चाललाय आउटफिल्ड मिड विकेटच्या रिझन मध्ये. 2 धावा काय रोपू शकत नाहीये स्मितेश. धावसंख्या आतापर्यंत 43ला 3. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. ब्लॉक कॉलला टाकलेला चेंडू हलक्या हाताने पुश केलाय, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. 41 धावा, 41 रन्स. पुढचा बॉल तन्मय याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा यावेळेस देखील संपर्क नाहीये. लेफ्ट स्पिनर म्हणून या गोलंदाजाची ओळख आहे. टप्पा पडतोय तसा चेंडू अलगद बाहेर निघतोय. 2 चेंडूचा खेळ देखील बाकी असेल अजूनही या षटकातील. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना दिसतोय तन्मय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, 6 धावा खर्च केल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शेष असेल या षटकातील. तन्मय पुन्हा एकदा सज्ज होईल लेफ्ट अराउंड विकेटने. हलक्या हाताने टाकला होता, उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. यावेळेस त्याच्या डोक्यावर पडून चेंडू चाललाय, म्हणजे दस्तक पे मस्तक आलाय. 6 धावांसाठी षटकार. डोक्यावरच पडलाय बॉल. क्षेत्ररक्षकाची साथ म्हणावी लागेल या षटकारासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा तन्मय. हलक्याने पुश करायचा, स्वतः गोलंदाज यावेळी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. नॉट स्ट्राईक एंडला डोक्याची घंटा वाजतीये आणि रनआउट स्वरूपात फलंदाज देखील बाद होईल. परा कोणताही चेंडू खेळलेला नाहीये आणि त्यानंतर माघारी परतताना दिसेल. हादरा बसतो यावेळी चौथा. महालक्ष्मी स्पोर्ट कोथवडे संघाला 47 या धावसंख्येवर षटक पहिल्या डावातील संपलंय. चौथं, धावसंख्या 47ला 4. विकेट आली मागच्या चेंडूवर रनआउट स्वरूपात. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय शिल्दनकर दाखल झालेत. स्ट्राईक एंडला बंटी खेळताना दिसत आहेत. वैयक्तिक 41 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले. 17 चेंडू त्यांनी फेस केलेत. आता गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन स्मितेश बोरकर गोलंदाजी करताना दिसतील. मागचा झालेल्या सामन्यामध्ये घणाघाती फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. एखादी झुंज दिली आणि त्यानंतर सामनावीर देखील ठरले होते. तेच सध्याच्या घडीला गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा तेच घडलं असतं का? नॉन स्ट्राईक एंडकडून फलंदाज धावत निघाला होता अक्षय. आता कॉल पोहोचला योग्य. परत पुन्हा एकदा अशी विकेट द्यायची नाहीये असा कानमंत्र देखील दिला गेला असावा बंटी यांना. स्मितेश पुन्हा एकदा सज्ज होतील राईट अराउंड विकेटने. स्ट्राईक एंडला बंटी. लोअर फुल टॉस यावेळेस पंच दंडित करताय. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार फायनल मोड लाईनच्या दिशेने. षटकार येतोय. 1 ओव्हर 7 आले तब्बल. खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला यावेळेस बंटी यांनी. तुम्ही पाहू शकता शरीरावर टाकण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर खेचलाय बॉल अक्षरच्या ऑन साईडला. 6 धावांसाठी षटकार आलाय. 7 धावा या मागच्या चेंडूवर येतील. येणारा चेंडू देखील असेल फ्री हिट. स्मितेश हा सामना सोडायचा नाही इथून पुढे. नवलाई पावणे मिर्या संघाला आणि दोन्ही संघांसाठी देखील हा सामना फार महत्वाचा आहे. वैयक्तिक कोट्यातील आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळत आहेत. दोन्ही संघांच्या बाजूने विचार करायला गेले तर वैयक्तिक सामने खेळत असताना एक सामना जिंकून आलेत, एक सामना पराभूत होऊन आलेत. म्हणजे हा सामना जिंकणं गरजेचंच असेल. यावेळी आउटसाइड चेंडू चाललाय शॉर्ट बॅकवर्ड मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगलने यावेळी स्ट्राईक होईल. रोटेट अक्षय शिल्दनकर स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील.
इथून पुढे जो संघ संघर्ष करेल तो जिंकेल. अंतिम क्षणापर्यंत हार मानून चालणार नाहीये. पुन्हा एकदा पुढचा बॉल स्मितेश याचा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत मात्र पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईट फेकला जातोय. अतिरिक्तची धाव यावेळीच खर्च केली जाते स्मितेश याच्या माध्यमातून. धावा आतापर्यंत झाल्या तर 56 धावा. अराउंड विकेटने बॅकफूट पंच यावेळेस कव्हरला चेंडूला उडवलंय आणि बघता बघता चेंडू देखील चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी स्मितेश बोरकर याच्या विरोधात घणागती प्रहार चौकार. स्वतःची परिस्थिती स्वतःला समजू लागली की पावले आपोआप योग्य दिशेला पडतात. तर असाच फटका होता मागचा. हा फटका थोडासा फसला. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल आलाय. 2 धावा यावेळेस रोखू शकत नाहीयेत. दुहेरी धाव येते मागच्या चेंडूवर. स्मितेश या षटकात थोडासा महागडा ठरतोय बोलायला हरकत नाहीये. 15 धावा आतापर्यंत खर्च केलेत या षटकात. अजून देखील दोन चेंडूचा खेळ बाकी असेल. 1.4 षटक हाताळलेत. 21 धावा खर्च केलेत. मोठा फटका पुन्हा एकदा अक्षय याच्या बॅट मधून. हा देखील चेंडू चाललाय थेट बॉण्ड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. सरळ बॅटने समोरच्या दिशेने प्रहार केलाय. बॅटिंग लाईनअप थोडीशी बिघडली होती मात्र सुरळीत पुन्हा एकदा पटरीवर आणले. यावेळी अक्षय याने 3 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फटका यावेळेस फसलाय का आणि चेंडू मागे धावतोय. यावेळेस कॉलिंग चुकलं. 1 धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस घेत असताना 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. कॅच सुटली आहे. यावेळेस अक्षय शिलदनकर सध्याच्या घडीला 2 षटक 1 चौकार 1 षटकार त्याने मारलाय आणि तदनंतर त्याच्या झेल देखील निसटलाय. षटक संपेल यावेळेस पहिल्या इनिंग मधील 5वं आणि धावा आतापर्यंत झाल्यात 70 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. 5 षटकांचा खेळ समाप्तीस चाललाय. पहिल्या इनिंग मधील अजून देखील 6 चेंडू हाणामारीचे असतील. कोणता फलंदाज त्याच्यावर हवी होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. की आतापर्यंत 70 ला 5. 4 फलंदाज बाद झालेत. अंतिम षटकाचा खेळ पहिल्या डावातील अजून देखील बाकी आहे. तन्मय आलाय. तन्मय पाटील लेट अराउंड विकेट सज्ज होईल. स्ट्राईकला बंटी खेळताना दिसत आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू फिरकावून दिलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या स्पर्धेतील 4थं अर्धशतक यावेळेस बंटी यांच्या नावावर राहिलंय. 21 चेंडू आणि 50 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून बहुपूर्ण सामन्यात आली आहे. हा सामना महालक्ष्मी स्पोर्ट ढोकमळे संघाला फार महत्वाचा आहे. हा सामना जिंकला तर अंतिम दिवसात खेळण्याची संधी. पराभूत झाला तर इथून पुढे घरी जावं लागेल. तन्मय यांचा पुढचा बॉल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 72 ला 4. मालगुण पंचायत समिती सदस्य पूर्वा सचिन दुर्गवी मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल मुख्य मंचावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. नुकतेच झालेली पंचायत समितीची निवडणूक आणि त्यामध्ये निवडून आलेल्या
पूर्वा सचिन दुर्गवळी ह्या आमच्या समेत जोडले गेले, त्यांचे देखील सतर्शः स्वागत केलं जात आहे. धावसंख्या झाली तर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 74 ला 4. तन्मय यांचा पुढचा बॉल, मोठा फटका उडवला ऑन साइडला, एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू चाललाय. बंटी याच्या बॅट मधून खतरनाक षटकार येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तन्मय, हा देखील उडवलाय काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. हा देखील चेंडू चाललाय. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा तन्मयच्या विरोधात आलाय. बंटी सध्याच्या घडीला थांबायचं नावच घेत नाहीये. अर्धशतक जसं लागलं तसं त्याने पुन्हा एकदा गिअर शिफ्ट केलाय. टॉप गिअर मध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावा आतापर्यंत झाले 86. एका चेंडूचा अजून देखील खेळ बाकी असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा तन्मय यांचा पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू चालला अलोन कार्पेट, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यावेळेस घेतल्या जातील. विकेट देण्याची गरज होती का, हा देखील एक प्रश्न आहे. मात्र पहिल्या डावाचा खेळ यावेळी संपेल. धावा आलेत मागच्या चेंडूवर 2. 6 षटकांचा पहिल्या डावातील सामना संपेल आणि त्यानंतर धावा आतापर्यंत झाली आहेत 90 आणि 91 धावांचं टार्गेट सेट केलंय नवलाई पावनवी मिर्या संघासमोर. पूर्वा सचिन दुर्गोई मॅडम यांचं या ठिकाणी मुख्य मंचावर पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जाईल. विवेकदादा सुर्वे आणि दुसऱ्या बाजूला संतोषदादा सुर्वे आपणास विनंती करतोय. जरा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं यावेळेस पूर्वा सचिन दुर्गोई मॅडम यांचं. नुकतीच झालेली पंचायत समिती मालगुंड यामधून निवडून आलेले सदस्य.
90 धावा बनवल्यात. 91 धावांचं लक्ष आता पार करायचं या सामन्याला जिंकण्यासाठी. नवलाई पावनाई तीर्था स्पोर्ट्स मिऱ्या टीमला. न 90 धावांचं डोंगर तुम्हाला फोडायचं. 91 धावा बनवायचे. एक मोठं लक्ष, विशाल लक्ष्याचा पाठलाग करायचं आणि त्यासाठी सुरुवात चांगली होणं अपेक्षित असेल. आणि तो फ्लाइंग स्टार्ट देण्याची जबाबदारी या दोन फलंदाजांच्या खांद्यावर. पहिल्या षटकासाठी गणेश. छत्तीस चेंडू आणि 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. गणेश पहिल्या षटकासाठी दाखल झालाय महालक्ष्मी स्पोर्ट डोकमरी टीम कडून. स्ट्राईक एंडला आहे तन्मय पाटील. नॉन स्ट्राईक एंडला राहुल. ऑल सीट अंपायर सिग्नल. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू राऊंड विकेट. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह करायचा होता पण टप्पा पडल्यानंतर तसाच वेगाने चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात. पहिला चेंडू फुलेलींचा ड्राईव्ह करण्यासाठी बॅकलिपला थोडंसं खाली आणलं परंतु कनेक्शन नाहीये. हाय हॅलो करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. पहिला चेंडू निर्धाव गणेश. दुसरा चेंडू घेऊन तयार. दुसरा चेंडू फुलेलींचाच. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मी ती पहिली सिंगल इथे टीमसाठी प्राप्त झाली. विशाल धावसंख्येचा पाठलाग करत असताना कामगिरी तेवढीच दमदार करावी लागते आणि यावेळेला तोच प्रयत्न करायचा आहे. त्यानंतरचा बॉल ऑन साईडला वळवलाय जिथे मी ते सिंगल राहुल साठी एकेरी धाव प्राप्त होते. स्वतःचं खातं उघडलं. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर दाबा ही 2 धावा. 91 सारख्या मोठ्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न. कनेक्शन होत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू घेऊन चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरची धाव तुमच्यासाठी महत्वाची. 91 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट. प्रत्येक ओव्हरमध्ये अस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट वर तुम्हाला नजर ठेवावी लागेल. वाईट बॉल. लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉल बरोबरच धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या स्कोर कार्ड बर आहे 3 धावा. अगुड टप्प्याचा चेंडू हुक केलाय. बॉल डीप स्पेन लिगला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तन्मयच्या बॅटमधून पहिला चौकार. 4 धावा. धावा आहे धाव फलकावर. आतापर्यंत 7. पुन्हा फुलेलींचा बॉल समोर लॉफ केलाय. बॉल जातोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे तयार. एका धावेपेक्षा जास्त काही या चेंडूवर मिळत नाहीये. शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेत असताना स्ट्राईक सोताकली टेबल तन्मय पाटील. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अंती 91चा पाठलाग करत असताना धाव फलकावर आहेत 8 धावा बिनबाद.
विवेकदादा सुर्वे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिल्या जात आहेत. फुलकावर आहेत 8 धावा तन्मय, 5 चेंडू खेळा 6 धावा त्याने काढल्या. दुसऱ्या षटकाची जबाबदारी बंटी स्वतःच्या खांद्यावर घेतोय संगनायक. पहिल्या डावमध्ये दमदार फलंदाजी त्याने केली आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय. समोर आहे तन्मय पाटील. पहिल्या षटकामध्ये 8 डाव आल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात. फुल टॉस होता, टर्न केलाय बॉलला. कॉर्नरच्या दिशेने चेंडू जाईल, थोडस बंबल, मात्र एकच धाव या वेळेला मिळते. एका धावेच्या मदतीने फुलकावर धावा झालेल्या आहेत 9 धावा. यावेळेला लेग स्टंपवरचा बॉल बाहेर जाऊन घेण्याचा प्रयत्न, सरळ काठी काढली. पहिला धक्का राहुल पाटील, बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय स्मितेश. मागच्या मॅच मध्ये सुपर हिरो चांगली बॅटिंग केली होती आणि तो आता स्ट्राईक एंड तन्मयच्या बरोबरने. बंटीचा पहिला चेंडू यावीला स्मितेश साडी पुढे सरसावलाय, स्टेप आउट होऊन खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. लॉंग ऑन सीमारेषेला स्पर्श केलाय चेंडूने. षटकार. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकलाय. या 6 धावांच्या मदतीने धावफलकावर धावसंख्येचा वेग वाढलाय. त्यानंतर कव्हरच्या वरतून घेण्याचा प्रयत्न. वाईट मिड ऑफ लावला गेलाय, तिथे चेंडू पोहोचला. मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 91चा पाठलाग करत असताना 16 धावा, एक गडी बाद 16. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. यंत्र अजून एक सामना आपल्याला वेळापत्रकातला पूर्ण करायचा आहे. भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीगचा हा 16 तिसरं पर्व, 4था दिवस. उद्या आहे अंतिम दिवस. व्हाईट बॉलची घोषणा पंच इथे कळवत आहेत आणि एक एक्स्ट्रा संघाच्या खात्यामध्ये धाव जमा झाली. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धाव फलकावर 17 धावा आहेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. शॉर्ट फायनिंगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. तन्मयला यावेळेला एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 18 वर पोहोचलाय धावफलक. षटक क्रमांक 2 चा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि त्यासाठी 2 कॅप्टन.
शेवटचा चेंडू पुढे सरसावर घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. स्मितेश बॅक टू डक आउट. 2 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 18. 2 गडी बाद. चला नाणेफेकीसाठी सामन्यासाठी नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं विवेकदादा सुर्वे. दिसतं आपल्याला संघ किती धावा इथून पुढे उभारल्या जातील. 70 ते 80 धावांपर्यंत आमची मजल असेल. 70 ते 80 धावाचा मनसुबा तरी उभा केलाय. चेतन बोरकर गोपाळकृष्ण मालगुण संघाचा कर्णधार. पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला वीर भराडी निरीळ, आजच्या दिवसामध्ये 2 सामने तुम्ही जिंकलात. हा सामना जिंकला तर रँकिंगमध्ये फार मोठा फेरबदल पाहायला मिळेल.
आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचं म्हणजे कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा इथे इरादा असेल. किती धावांपर्यंत रोखलं जाईल? किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न नसेल, पण कमीत कमी धावांचं टार्गेट आम्ही सेट करण्याचा प्रयत्न करू, कारण आम्हाला टॉप करायचं आहे आणि तेच कमी षटकात मारण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आजचा दिवस खऱ्या अर्थाने तुमच्या नावावर राहिला. इथून पुढे गोलंदाजी करत असताना असा कोणता गोलंदाज आहे त्याच्याकडे फार मोठी आशा असेल? तर सर्वच गोलंदाज चांगले आहेत. लारा आहे, त्याच्यानंतर दीप आहे, नवोदित रुचिल मयेकर आहेत, चांगली गोलंदाजी करतात. आशिष आरेकर आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी 20-35 फरकांना आम्ही 2 मॅची जिंकलेलो आहेत. आता आम्हाला सध्या प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, त्यामुळे कमीत कमी टार्गेटमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि कमीत ओव्हरमध्ये ते टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा गोपी सर कॉमेंट रिपोर्टच्या दिशेने. धन्यवाद. दुसरा डाव सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्येचा पाठलाग केला जातो. 91 धावसंख्येचा 35 धावा धाव फलकावर आहे. 2 गडी बाद. रितेश गोलंदाजी करतोय. रितेश पेडणेकर जो षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला आहे तन्मय पाटील. 35 ला 2 आणि अभिला राऊंड विकेट. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र इथे शरीराचा वेध घेतोय चेंडू. चेंडू आहे निर्धाव आणि जेवढे हे चेंडू निर्धाव येतील त्यानंतर मात्र धावसंख्येचा वेग मंदावेल. जिंकण्यासाठी ज्या धावा बनवायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला धावा काढणं गरजेचं आहे मैदानाच्या आत. मात्र यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय. तन्मय पाटील बॅक टू द आउट. नऊ फलकावर आहेत. 35 ला 5. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रणित. दुसऱ्या बाजूला अनिकेत चिबलकर आहे. चला फार वेळ घेऊ नका प्रणित. त्यानंतर आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना आपल्याला वेळेत पूर्ण करायचा आहे, कारण उद्या अंतिम दिवसाची तयारी आयोजन समितीला पूर्ण करायची आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं वेळापत्रक वेळेत पूर्ण होणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रणित साठी पहिला चेंडू राऊंड विकेट. पहिलाच बॉल या टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव खात्यामध्ये जमा झाली आणि एक्स्ट्रा धावेबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 36 धावा. लगातारचा अजून एक वाईट बॉल. धाव फलकावर आहे 37 धावा. 37 धावा धाव फलकावर. त्यानंतरचा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर बॅटची कड. यष्टीरक्षकाने झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. प्रत्येक देखील आता माघारी परतलाय. प्रणित माघारी परतलाय. फलंदाज बाद. आणि याच दरम्यान आज सदीच्या भेट देण्यासाठी काळबादेवी गावच्या प्रथम नागरिक आदरणीय तृप्ती पाटील मॅडम यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या बरोबरने संतोषजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. भंडारी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. रितेश या विला वरती विकेटने येतोय. थोडीशी फ्लाईट दिली आहे. नो बॉलचं सिग्नल. मात्र चेंडू सरळ सीमा पार चाललाय आणि इकडे मिळतील तब्बल 7 धावा. थोडीशी चूक केली फ्लाईट देण्याचा प्रयत्न. स्मिथने हा चेंडू सरळ सीमा पार धाडलाय. नो बॉलचं सिग्नल. 7 धावांचा बोनस.
तर मंचावर जाऊया आपण जिथे सन्मान केला जातोय. काळबादेवी गावच्या प्रथम नागरिक अर्थातच सरपंच आदरणीय तृप्ती पाटील मॅडम आणि त्यांच्या बरोबरच संतोषजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन उदयजी पाटील तिथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. आम्ही पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपला पाठिंबा, आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन निरंतर आमच्या सोबत राहील हीच विनंती. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 3.5 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 50. 4 षटकांचा खेळ संपला. 51 धावा आहेत आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू. 51 धावा झाल्यात. 12 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. आज सोमेश्वर गावातून देखील अनेक मित्र परिवार आदरणीय विवेकदादा सुर्वे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये रुपेशजी मयेकर, दीपकजी मयेकर, संदीपजी कदम आणि ऋतिकजी पवार या सर्व आमच्या मित्र परिवाराचं आम्ही स्वागत करतो. आज आवर्जून विवेकदादांना वाढदिवसाच्या सदिच्छा देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी हे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं भंडारी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बंटी आलाय. पहिलाच बॉल पुढे होता. हवेत खेळाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि इकडे स्मिथ पाटीलचा खेळ संपतोय. अजून एक धक्का बसतोय. टीमला 5वा धक्का. 51 नंबर बसलाय. 51 धावा, 5 गडी बाद. आणि आता मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील संघनायक स्वतः दाखल होत आहेत. 11 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. बंटीच्या खात्यामध्ये विकेट आली आणि ज्या ज्या वेळेला बंटी गोलंदाजीसाठी येतो त्यावेळेला विकेट आणि बंटी हे समीकरण जुळवलं जातं. चला स्पीडअप करा. यानंतरच्या मॅचचा टॉस झालाय. जसा हा सामना संपेल, आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना आपल्यासमोर रंगणार आहे. बंटी 5व्या षटकामधला पुढचा चेंडू. फुललींचा चौथा ऑन साईडला क्रॉस बॅटने ड्राईव्ह केलाय बॉलला. बॉल चालय डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट होईल. स्वतःचं खाते ते अजितने उघडलं आणि एका धावेच्या मदतीने आता धाव फलकावर आहेत 52 धावा, 5 गडी बाद. 52 धावा. 91चा पाठलाग करायचा आहे. मात्र अजूनही 39 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. गती सोबतच व्हेरिएशन इथे खूप चांगलं बंटीकडून बघायला मिळतंय. आजच्या वेळापत्रकातली शेवटची लढत यानंतर रंगणार आहे गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध वीर भराडी रे. वीर भराडी नीलिमन रेळेने पहिले दोन्ही सामने जिंकलेत. मात्र आता तिसरा विजय ते मिळवणार का, की गोपाळकृष्ण मालगुण हा संघ आजच्या दिवसामध्ये पहिला विजय आपल्या नावावर करणार, या प्रश्नाचं उत्तर यानंतरच्या सामन्यामधून मिळणार आहे आपल्याला. मात्र सद्यस्थितीमध्ये मैदानामध्ये जो खेळ रंगलाय, जो सामना रंगलाय, जिथे 91 धावांचा पाठलाग करायचा. जिथे यावेळेला स्ट्राईक एंडला पोहोचलाय. सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट झाली. धाव फलकावर आहे 53. 5व्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लॉफ्ट केलाय. मिडॉन नाहीये. मिडॉनच्या डोक्यावरून जाईल बॉल. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मिळते फक्त एकच धाव. एकेरी धावांनी आता फार काही फरक पडणार नाहीये. चौकार षटकारांचा पाढा तुम्हाला वाचावा लागेल, कारण आता चेंडू आणि धावा यांमधलं जे अंतर आहे ते प्रत्येक चेंडू नंतर वाढत चाललंय. 5व्या षटकातला शेवटचा चेंडू समोर लॉफ्ट केलाय. जातोय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय. चौकार षटकाची समाप्ती. 5 षटकानंतर धाव फलकावर आहेत 58 धावा. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू, 33 ची गरज.
देखील होतं. 5 षटकारांसाठी नीना सुर्वे याच्यासाठी विक्रम राजवाडकर ते 500 रुपयाचं पारितोषिक सुपूर्द करतील. वीर भराडीनं रवी संघाचा संघमालक संकेत तुषार चव्हाण आपणास देखील विनंती करतोय त्वरित यायचं मुख्य मंचावर. आपला देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. एक आगळीवेगळी संकल्पना प्रत्येक संघ मालकांना त्यांच्या नावाचं एक घड्याळ भिंतीवर लावायचं घड्याळ दिलं जातंय. ही संकल्पना खऱ्या अर्थाने निखिल शेठ बोरकर यांच्या मनामध्ये आली आणि ती अंमलात देखील आणली आहे. उदयदादा पाटील आपणास विनंती करतोय संकेत चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. दुसऱ्या बाजूला नवलाई पावनी मिराज संघाचा स्मित अजित पाटील आपणास देखील विनंती करतोय मुख्य मंचावर यायचंय. भूषणदादा मयेकर आपणास विनंती करतोय स्मित याला सन्मानित करायचंय. 2026 जय भंडारी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये प्रत्येक संघ मालकांचा यावेळी सन्मान केला जातोय. सामना देखील संपला. हा सामना जसा संपेल तसा गोपाळकृष्ण मालगुण आणि दुसऱ्या बाजूला वीर भराडीन री संघ खेळताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. सुदेश पाटील आपणास देखील विनंती करतोय जसे मैदानाच्या बाहेर याल तसंच मुख्य मंचावर यायचंय. तुमचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. ओव्हर यू कॉम्बॉक्स आणि विक्रम राजवाडकर यावेळी निनाद सुर्वे यांना सन्मानित करतील. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. तब्बल 5 षटकार मारले 500 रुपयाचं पारितोषिक यावेळी मिळेल. चला सामना इथे संपलाय आणि आता जसं सामन्याला सुरुवात होईल ऐकूया आकाश यांना. कमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडंसं परिवर्तन होईल. आजच्या दिवसातली शेवटची लढत